नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। कंबाईन ग्रुप बी मुख्यचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाबाबत आपण हा व्हिडिओ बघत आहे। सर्वात आधी तुमचे सर्वांचे धन्यवाद। तुम्ही जे मागच्या आपण प्रीच्या वेळेस जे YouTubeला भरपूर लेक्चर्स घेतलेले आहेत त्या YouTubeच्या लेक्चर्समधून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला, त्याबद्दल तसे मेसेज सुद्धा आलेले आहेत। त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांना धन्यवाद। आणि सोबतच हे अभ्यासक्रमचं विश्लेषण आणि मागचे झालेले जे दोन पेपर आहेत ते ॲपमध्ये मी अपलोड करणार आहे। त्यांची विश्लेषण आज किंवा उद्या ते अपलोड होतील। ऑलरेडी ते लेक्चर झालेले आहेत, अपलोड व्हायला आज किंवा उद्या वेळ लागेल। पण हे लेक्चर्स बघितल्यानंतर आयोगाने आधी विचारलेले जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सुद्धा व्यवस्थित बघून घ्या आणि ते प्रॉपर बघून घ्या। इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये ते तुम्हाला सर्वांसाठी मोफत असणार आहेत। ते दोन्ही ॲनालिसिस पेपर प्रॉपर बघून घ्या। तर सर्वात आधी आपण जे अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम डिटेल पाहणार आहे। भरपूर लोकांना असं वाटते की या घटकामध्ये काय केलं पाहिजे, आतमध्ये काय केलं पाहिजे। तर माझं एक सांगणं आहे की हा सिलेबस जो आहे हा आधीचा आहे राज्यसेवा मेन्सचा। राज्यसेवा मेन्सला हा सिलेबस आहे 105 प्रश्नांसाठी। राज्यसेवा मेन्सला हा सिलेबस किती प्रश्नांसाठी आहे? टोटल 105 प्रश्नांसाठी आहे। आणि आपल्याला प्रश्न विचारले जातात 10 ते 11, हायेस्ट 12 प्रश्न आढळतात करंट सहित जर पकडले तर ॲव्हरेज आपल्याला 11-12 प्रश्न इथं विचारलेले आहेत। आणि सिलेबसची लेंथ ही खूपच मोठी आहे, परंतु प्रश्न जरी पाहिले तरी सोपे येत नाहीत। मागच्या वर्षीचा जर पेपर आपण बघितला असेल तर दोन्ही पेपर, तर त्यामुळे जरी सिलेबस आपल्याला तो असेल तरी आपल्याला यामधले की पॉईंट्स आणि काही एरियाज सोडता येणार नाहीत, अजिबात रिस्क घेता येणार नाही। जर सोडून दिलं तर आपले मार्क्स सुद्धा जाऊ शकतात। त्यामुळे रिस्क न घेता प्रॉपर जर केलं तर इथं आपल्याला आउट ऑफ मार्क्स येतात। तर यामध्ये जर आपण बघितलं पहिलाच एरिया जो आहे तो आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र। तर समग्रलक्षी अर्थशास्त्रावर एक प्रश्न विचारून झालेला आहे। समग्रलक्षी अर्थशास्त्रावर प्रश्न NVA बाबत आणि GVA बाबत, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन आणि नेट व्हॅल्यू ॲडिशन त्या एरियामध्ये विचारलेला आहे। तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये काय केलं पाहिजे? तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये कॉमन दोन टॉपिक आपल्याला करायचे आहेत। एक आहे त्याचा बेसिक एरिया, जो समग्रलक्षी अर्थशास्त्र आपण त्याला काय म्हणू शकतो, मॅक्रो इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्सच्या दोन ज्या ब्रांच आहेत, मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरी आहे मायक्रो इकॉनॉमिक्स। तर आपल्याला यांचे कंपॅरेटिव्ह पॉईंट्स एक एरिया माहीत असला पाहिजे। दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, याबद्दल 2 ते 3 सिद्धांत आहेत। तर ते सिद्धांतांमध्ये विशेष करून रॅग्नर फ्रिश असेल आणि केन्स असेल, हे दोन सिद्धांत खूप व्यवस्थित करून ठेवा, रॅग्नर फ्रिश आणि केन्स। मुळात सिद्धांतांवर प्रश्न येतात का? तर येतात। मागच्या ग्रुप सी ला व्यापाराचे सिद्धांतांवर आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे, म्हणून सिद्धांत इथं जेवढे पण असतील, वृद्धी विकासला सर्वात जास्त सिद्धांत आहेत, थोडा डिटेलमध्ये हा एरिया घेऊन जाणे गरजेचं आहे। नेक्स्ट एरिया जो आहे समग्रलक्षीमध्ये आपल्याला तो करायचा आहे नॅशनल इन्कम। ओके, चे की पॉईंट्स, छोटे पॉईंट्स, मायक्रो पॉईंट्स मी समोर सांगणारच आहे, फक्त इथं यामध्ये काय करायचं आहे ते घटक व्यवस्थित समजून घ्या। नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न यामध्ये आपल्याला हा एक घटक करायचा आहे। वृद्धी विकासमध्ये आपल्याला जे घटक करायचे आहेत 1.2 मध्ये वृद्धी विकास एक कोर घटक आहे। वृद्धी विकास मागील एक्झाममध्ये इथं प्रश्न नाही आढळत, परंतु कोर घटकावर आयोगाचे राज्यसेवा मेन्स आणि राज्यसेवा प्रीला खूप प्रश्न आहेत वृद्धी विकासावर, त्यामुळे कोर एरिया आधी संपवणे। यामध्ये शाश्वत विकास SDG आणि MDG यावर आयोगाने 2 प्रश्न विचारलेले आहेत मागच्या एक्झाम्सला। SDG आणि MDG हे कंपल्सरी व्यवस्थित करणं गरजेचे आहेत। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याबाबत त्यांनी क्रम विचारले होते आपल्याला, त्यामुळे SDG आणि MDG हा एक घटक करणं गरजेचं आहे। कोर घटक जो आहे वृद्धी विकास तो करावा लागेल। गरिबी, त्यानंतर बेरोजगारी, त्यानंतर निर्देशांक। मागच्या वर्षी निर्देशांकांवर सुद्धा प्रश्न विचारला आहे, म्हणजे इथून 2 प्रश्न आढळतात वृद्धी विकासवर। तर एवढे टॉपिक आपल्याला इथं आवश्यक आहेत। सार्वजनिक वित्त 1.3 आणि 2.5 या 2 ठिकाणी आहे। सार्वजनिक वित्त हा 1.3 आणि 2.5 अशा या 2 ठिकाणी आहे। तर तो करताना एकाच वेळेस केला पाहिजे, 1.3 प्लस 2.5। तर सार्वजनिक वित्त या अँगलला 3 अप्रोच जातात। यामध्ये कर प्रणाली हा एक घटक करा, सार्वजनिक वित्त हा दुसरा घटक महत्त्वाचा, आणि तिसरा घटक जो आहे इथं वित्त आयोग हा करावा लागेल। मागील वर्षी वित्त आयोगावर सुद्धा जोड्या लावांना प्रश्न विचारलेला होता।
तर सार्वजनिक वित्त 1.3 आणि 2.5 हे दोन्ही प्रॉपर महत्त्वाचे. ज्या वित्तीय संस्था आहेत त्यामध्ये विशेष करून विकास वित्तीय संस्था असतील त्या कराव्या लागतील, ज्यामध्ये विशेष करून जोड्या लावा या टाईपचे प्रश्न अपेक्षित आहेत. नाबार्ड असेल, सिडबी असेल, IDBI असेल, IFCI असेल, त्यानंतर एक्झिम बँक्स असेल, तर ह्या ज्या विकास वित्तीय संस्था आहेत तर ह्या आपल्याला कराव्या लागतील. त्यांचं विशेष करून स्थापना, उद्दिष्ट आणि बऱ्यापैकी त्यांचं मुख्यालय. नेक्स्ट आहे 1.4. 1.4 आणि 2.8 हा पॅरलल व्यापाराचा घटक आहे. 1.4 आणि 2.8 हा व्यापाराचा घटक आहे. यामध्ये मागील एक्झामला सिद्धांत सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. याचा अर्थ प्रश्नांची खोली राहू शकते, त्यामुळे वरून याला घ्यायचं नाही. तर पहिला एरिया कोर व्यापार करा. कोर व्यापार म्हणजेच BOP, BOT ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या, FDI, FII. त्यानंतर व्यापाराबाबतची आकडेवारी यामधली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये IMF, वर्ल्ड बँक, WTO ह्या काही संस्था करणं गरजेच्या आहेत. IMF वर प्रश्न विचारला होता. वर्ल्ड बँकेचं अध्यक्ष कोण आहे तोही प्रश्न विचारलेला आहे मागच्या एक्झाम्सला, त्यामुळे आपल्याला ते पण पॉईंट करायचे आहेत. व्यापार आकडेवारी, IMF, वर्ल्ड बँक, WTO आणि व्यापाराचे सिद्धांत. व्यापाराचे जे सिद्धांत आहेत हे कोर एरियाजमध्ये जे ठरलेले आहेत 2 ते 3 सिद्धांत, ज्यामध्ये ॲडम स्मिथ आहे, ॲडम स्मिथ असेल, हेक्चर आणि ओहोलिनचा सिद्धांत असेल, लिओन टिफ यांनी केलेली तिथं टीका असेल, तर तो एक भाग आपल्याला करायचा आहे. हा झाला एक 1.3, 1.4, 2.5, 2.8 हे कॉमन घटक. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, यामध्ये 5 इयर प्लॅन व्यवस्थित केलं तरी बऱ्यापैकी भारतीय अर्थव्यवस्थेचा एरिया कव्हर होते. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांसाठी जुने PYQ विशेष करून राज्यसेवा मेनचे जर आपण कव्हर केले तर इथं बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो. मी तुम्हाला एवढं सांगेल की राज्यसेवा मेनचे 2021, 22 आणि 23 हे PYQ सुद्धा अतिशय मॅटर करतील आपल्या एक्झामसाठी. जसं की पायाभूत सुविधांच्या बाबत एक प्रश्न होता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा मागच्या एक्झाम्सला, तर तो रिपीट झालेला आहे राज्यसेवा मेन्स अप्रोचला, कारण की बऱ्यापैकी हा सिलेबस राज्यसेवा मेन्स अप्रोचचा असल्यामुळे आपल्याला त्याच अँगलने जायचं आहे. पण तेवढंही डिटेल जायचं नाही, कारण की आपल्याला तेवढं डिटेल प्रश्न नाही, 10-11 प्रश्न आहेत, त्यामुळे तेवढं आतमध्ये खोलात शिरण्याची आवश्यकता नाही. पण बऱ्यापैकी अप्रोच बऱ्यापैकी तसंच जायचं आहे. आर्थिक सुधारणा या ठिकाणी LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, यामध्ये MES सुधारणा जी आहे, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, ह्या 2 सुधारणा व्यवस्थित करणं गरजेचे आहेत. भारतीय शेती व ग्रामीण विकास. आता राज्यसेवा मेन्सला भारतीय शेती व ग्रामीण विकास हे 2 भागमध्ये डिव्हाइड झालेला आहे. आपल्याला फक्त भारतीय शेती व ग्रामीण विकास एवढाच एक एरिया विचारलेला आहे. तर शेतीचा कोर एरिया हा व्यवस्थित करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये MSP असतील, मिनिमम सपोर्ट प्राईस असेल, त्यानंतर काही संस्था असतील, जसे की प्रीला एक नाफेड संस्था विचारली होती मागच्या प्रिलिम्सला, तर संस्था आयसर असेल, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड ॲग्रिकल्चर रिसर्च जी संस्था आहे ती एक, ट्रायफेड आहे, त्यानंतर नाम जे चर्चेत असते. ग्रामीण विकास याबाबत आपल्याला बऱ्यापैकी ज्या योजना आहेत त्या योजना करणं गरजेच्या आहेत. सहकाराबाबत सहकाराची जी नवीन तत्व आणि सहकाराबाबतची जी समिती आहेत, विशेष करून मागच्या वेळेस समित्यांवर जोड्या लावण्याला प्रश्न होता विचारलेला, त्यामुळे सहकारवर प्रश्न येतो आपल्याला. मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्रामध्ये 3 घटक करणं गरजेचे आहेत, RBI, बँकिंग आणि चलनवाढ. चलनवाढ याबाबत एक आपल्याला लॅफर वक्ररेषा विचारली होती आणि लॅफर वक्ररेषेमध्ये विशेष करून असा प्रश्न फिलिप्स वक्ररेषा विचारलेली होती. फिलिप्स वक्ररेषेमध्ये आपल्याला ती शॉर्ट रनसाठी आहे की लॉंग रनसाठी आहे त्या टाईपचा सुद्धा आपल्याला आयोगाने इथं प्रश्न मागच्या वेळेस विचारलेला आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्र, यामध्ये उद्योग क्षेत्र थोडंफार MSME आणि करंटचं जे इकॉनॉमिक सर्वे आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे उद्योग क्षेत्रासाठी, आणि सेवा क्षेत्रासाठी करंटचा इकॉनॉमिक सर्वे जो महाराष्ट्राचा आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे फक्त डेटाबेससाठी. पायाभूत सुविधांसाठी काही महत्त्वाच्या ज्या योजना आहेत आणि काही धोरणं आहेत ते व्यवस्थित करावे लागतील, ज्यामध्ये ऊर्जा, त्यानंतर रस्ते, रेल्वे, जलमार्ग, वायुमार्ग, आणि मागच्या वेळेस एकदम फॅक्च्युअल बेस एक प्रश्न विचारलेला होता पायाभूत सुविधांच्या बाबत आणि एक कन्सेप्च्युअल होता,
तर पायाभूत सुविधांवर सुद्धा मागच्या वेळेस आयोगाने प्रश्न कव्हर केलेला आहे. तर ह्या बेसिक काही पायाभूत सुविधा आहेत. या व्यतिरिक्त इंटरनेट सुविधा वगैरे आपल्याला कराव्या लागतील. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे यामध्ये इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र, यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्रामध्ये टोटल एक पॉईंट लक्षात ठेवा, यामध्ये कृषी घटक, सार्वजनिक वित्त कर, त्यानंतर उद्योग आणि थोडाफार विकासासंदर्भातील योजना. पण हे खूप डिटेल जावं लागेल का? तर खूप डिटेल अजिबात जाण्याची आवश्यकता नाही. जे राज्यसेवा मेन्सला लोक जातात तेवढं तुम्ही अजिबात जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता नाही, कारण की तेवढ्या डिटेलिंगवर आपल्याला मार्क्स नाही आहेत. 105 प्रश्नांसाठी राज्यसेवेला हा सिलेबस आहे, आपल्याला तो 11 प्रश्नांसाठी आहे. तेवढा जर आपण इकडे अभ्यास करत बसत असेल तर आपले दुसरे सब्जेक्टसुद्धा कव्हर होणार नाहीत. त्यामुळे बऱ्यापैकी जिथं आपल्याला गरज आहे आणि जिथं जिथं आकडेवारीची महत्त्वाची एरियाज आहेत तेच व्यवस्थित करणं गरजेचे आहे. दुसरा एरिया आपण जे पाहणार आहे समग्रलक्षी संदर्भातील, हे फक्त मी कुठले टॉपिक करायचे एवढं इथं सांगितलं. यामध्ये मायक्रो पॉईंट्स काय काय करायचे ते समजून घ्या. समग्रलक्षीबद्दल मी इथं बोललो आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स यामधला फरक, मायक्रो आणि मॅक्रोमधला फरक, सोबतच सिद्धांत जे आहेत समग्रलक्षी म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स बाबतचे, रॅग्नर फ्रिश असेल किंवा केन्स असेल, ते 2-3 सिद्धांत आपल्याला इथं करावे लागतील. राष्ट्रीय उत्पन्न या घटकामध्ये काय काय करावं लागेल तर ते समजून घ्या. राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या मापन पद्धती आहेत, राष्ट्रीय उत्पन्नातील ज्या समस्या आहेत, मापन पद्धती 3 आहेत: उत्पादन, उत्पन्न आणि खर्च. त्यानंतर ज्या संकल्पना आहेत जीडीपी, जीएनपी, एनडीपी आणि एनएनपी, या व्यतिरिक्त जीव्हीए, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन आणि नेट व्हॅल्यू ॲडिशन. तर ह्या संकल्पना व्यवस्थित करणं गरजेचे आहेत. जीडीपीच्या बाबत करंट IMFचे काही अंदाज जे असतात की भारतात जीडीपी ग्रोथ रेट किती राहणार आहे, तो एक अंदाज. जीडीपीनुसार भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेत कितवं स्थान आहे ती रँक. जीडीपी बाबत आपल्याला विशेष करून करंटच्या इकॉनॉमिक सर्वे केंद्राचा जो आहे त्याची आकडेवारी आणि बजेट जो आहे 2025-26चा त्याची आकडेवारी जीडीपी बाबतची करंटची, हे थोडं व्यवस्थित डिटेल जाणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रीय उत्पन्न मापनसाठी झालेले प्रयत्न जे की आपण प्रिलिम्सला सुद्धा करतो, दादाभाई नौरोजी असेल, VKRV राव असेल, आणि राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती संदर्भातील जे आकडेवारी आहे ती आकडेवारी माहीत पाहिजे. या व्यतिरिक्त जीडीपी संदर्भात जे आधारभूत वर्ष 2022-23 याबाबत विश्वनाथ गोल्डार समिती ही स्थापन केलेली आहे. तर हा करंट बेस एक पॉईंट लक्षात ठेवा. थोडं करंट आणि आकडेवारीला मेन्सला थोडं अपडेट स्वतःला करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे कन्सेप्च्युअल ॲप्रोच थोडा जास्त गरजेचा आहे, कारण की आपल्याला थोडे डिटेलिंग अप्लाइड प्रश्नसुद्धा आढळतात. नेक्स्ट आहे वृद्धी आणि विकास. वृद्धी विकासमध्ये कुठले कुठले घटक करायचे ते पहा. गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्या मी सुरुवातीला सांगितलं नव्हतं, लोकसंख्यासुद्धा त्याचाच घटक आहे. मानव विकास आणि शाश्वत विकास, हे एवढे घटक आपल्याला वृद्धी विकासमध्ये करायचं आहे. आणि वृद्धी विकास एक कोर घटक आहे. कोर घटक खूप व्यवस्थित करा वृद्धी विकास. याचं कारण आहे यामध्ये विशेष करून सिद्धांत खूप चांगले विचारले जातात आणि सिद्धांतांचे प्रश्न चुकतात म्हणजे चुकतात. तर यामध्ये एक जर आपण पाहिला सिद्धांत की हा लुईसचा सिद्धांत असेल, लेविसचा सिद्धांत असेल, त्यानंतर वृद्धी आणि विकास यामधला जो फरक ज्यांनी स्पष्ट केला शुम्पीटरचा सिद्धांत असेल, तर हे सिद्धांत जवळपास 15-20 जरी असतील तरी पण ते व्यवस्थित करणं गरजेचे आहेत. कुठलाही प्रश्न जाता कामा नाही. शेवटी मेन्स आहे, कारण की इथून डायरेक्ट शेवटचा टप्पा सिलेक्शनचा आहे. त्यामुळे इथं जास्त रिस्क न घेता व्यवस्थित एकच वेळ तिथचे सिद्धांत वगैरे व्यवस्थित करणं गरजेचे आहे. गरिबीमध्ये कॉमन पॉईंट आपण प्रिलिम्सला जे करतो सापेक्ष आणि निरपेक्ष जे 2 प्रकार आहेत ते तर आपण करावेच लागतील. या व्यतिरिक्त गरिबी संदर्भात ज्या समित्या आहेत त्या PDOचा महत्त्वाची गौरव दत्त नंतर जी लकडावाला आहे, लकडावाला नंतर आपले YK अलग असेल, तेंडुलकर असेल आणि C रंगराजन असेल, ह्या समित्या आणि काही महत्त्वाच्या योजना गरिबी निर्मूलनाबाबतच्या विशेष करून अन्नाबाबतच्या योजना व्यवस्थित करायच्या. बेरोजगारीबाबत विशेष करून आकडेवारी आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. आकडेवारीवर बेरोजगारीच्या दराबाबत विचारला होता, तर करंट बेस आकडेवारी इथं इम्पॉर्टंट ठरेल, जे की इकॉनॉमिक सर्वे असेल आणि गव्हर्नमेंटच्या डेटाबेस साईटवरचं आपल्याला डेटाबेस लागेल इथं. बाकी जे आहे बेरोजगारीचे प्रकार जे कॉमन पॉईंट आपण नेहमी करतो ते कॉमनच राहणार आहेत, पण इथं अपडेटेड पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आकडेवारी.
लोकसंख्येबाबत लोकसंख्येचे जे संक्रमण सिद्धांत आहेत, संक्रमणाचे जे टप्पे आहेत ते व्यवस्थित करणं, सोबतच लोकसंख्येसंदर्भात जी आकडेवारी आहे त्यावर विशेष प्रश्न नाही येत, पण संक्रमणाच्या बाबत तुम्हाला लॉजिकल प्रश्न सुद्धा येतात, जो काही प्रश्न आपल्याला प्रिलिम्सला सुद्धा आढळतो. मानव विकासामध्ये सर्व निर्देशांक व्यवस्थित करा आणि इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्रमध्ये जे MPI बाबत आकडेवारी दिलेली आहे ती एक आपल्याला महत्त्वाची आहे. HDIची करंटची आकडेवारी इम्पॉर्टन्स आहे. बाकी HDI, MPI, GDI, GII आणि PHDI जो करंटचा एक निर्देशांक आहे तो सुद्धा आपल्याला करावा लागेल. या निर्देशांकांमध्ये जे PHDI जो सध्या रिसेंटली आलेला आहे 2020ला, HDI, IHDI, GDI, GII आणि MPI. ओके, हा एक निर्देशांक तुम्हाला करणं गरजेचं आहे. शाश्वत विकासामध्ये मागच्या वेळेस तुम्हाला 2 प्रश्न आढळतात, ज्यामध्ये SDची आणि MDची हे 2 निर्देशांक व्यवस्थित करावे लागतील. सोबतच शाश्वत विकासासंदर्भातील काही महत्त्वाच्या जर परिषदा आहे आणि करंट बेस जो डेटा आहे, जागतिक SDG अहवालामधील भारताची रँक ही इम्पॉर्टन्स आहे. ओके, सार्वजनिक वित्त जे आहे यामध्ये आपल्याला एकूण 3 घटक करायचे आहेत. सार्वजनिक वित्त हा आपल्याला 1.3 आणि 2.5 ला आहे. तर सार्वजनिक वित्तामध्ये सार्वजनिक वित्ताच्या व्याप्तीचे एरिया, यामध्ये सार्वजनिक उत्पन्न, खर्च, कर्ज आणि व्यवस्थापन. मागच्या एक्झामला जो प्रश्न होता तो टोटली कन्सेप्च्युअल विचारला इथं. त्यानंतर सार्वजनिक वित्ताचे संदर्भात राजकोषीय धोरण, तूट संकल्पना, तुटीचा अर्थ भरणा, FRBM ॲक्ट जो कधीचा आहे 2003चा आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्ताबाबत आपल्याला दुसरा जो एरिया करायचा इथंच, आउटकम बजेट, झिरो बेस बजेट आणि जेंडर बजेट. हे एरिया आपल्याला क्लिअर करायचे आहेत मेन्स अँगलला. भारतीय कर प्रणाली जी आहे, कर प्रणालीमध्ये प्रिलिमला जेवढं केलं तेवढंच व्यवस्थित करा आणि विशेष करून त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन फक्त समित्या यांचे रिकमेंडेशन, प्रिलिमचे जे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, GST. ओके, त्यानंतर इथं समित्या व्यतिरिक्त जुना स्टॅटिक भाग जो आहे, कोणता टॅक्स केव्हा सुरू झाला आणि तो केव्हा बंद झाला, आणि करंटची बजेटची आकडेवारी ही अतिशय महत्त्वाची आहे. विशेष करून बजेटची जी आकडेवारी आहे 2025-26ची, ज्यामध्ये आता जर पाहिलं असेल आपण तर आयकर मुक्त मर्यादा आधी 3 लाख होती, तर 25-26च्या बजेटमध्येही किती लाख करण्यात आली, 4 लाख करण्यात आली. त्यानंतर 12 लाख रुपयापर्यंत कुठलाही टॅक्स नसेल. 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सचे काही स्लॅब जे आहेत ते स्लॅबसुद्धा काय झाले, बदललेले आहेत. तर टॅक्सचे स्लॅब जे आहेत ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये 0 ते 4 लाख आता कोणत्याही प्रकारचा टॅक्स नसेल. 4 लाख ते 8 लाख यामध्ये 5% रेट, 8 ते 12 10% रेट, 12 ते 16 15% रेट, 16 ते 20 20% रेट, 20 ते 24 25% रेट आणि 24 लाखाच्या समोर 30% रेट. ओके, तर अधिभार सुद्धा आता एकच आकारण्याचं ठरवलं आहे. वेगवेगळ्या नावाने अधिभारावर सुद्धा त्यांनी काही मर्यादा आणलेल्या आहेत. तर हे करंटचे काही पॉईंट आहेत. हाई बजेट तुम्हाला करावं लागेल 25-26चा, आणि आधीचा जो आहे 24-25चा तोही तुम्हाला कंपल्सरी करावा लागेल. कारण की प्रिलिमला जर पाहिलं तर आपण 23-24च्या डेटाबेसमधला एक प्रश्न आपल्याला आयोगाने कव्हर केलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 बजेट करावे लागतील, 24-25 आणि 25-26चे. वित्त आयोग जे आहे, वित्त आयोगाबाबत 14वा 15वा आणि 16वा हा डिटेल करा, आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य हे व्यवस्थित पार्ट करणं गरजेचे आहेत. आकडेवारीच्या बाबतीत थोडं 15व्याची आकडेवारी थोडी डिटेल करणं गरजेच्या आहेत. ओके, तर 1.3 आणि 2.5 असा 2 ठिकाणी हा एरिया आपल्याला काय होतो, रिपीट होत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ. तर व्यापारामध्ये बेसिक एरिया जे आहेत जुनेच, कन्सेप्च्युअल क्लिअर ठेवा. बॅलन्स ऑफ पेमेंट असेल,
बॅलन्स ऑफ ट्रेड असेल, FDI, FII, रुपयाचे अवमूल्यन, त्याचे परिणाम किती वेळा झालेले आहेत ते पॉईंट, अवमूल्यनाची उद्दिष्टे, रुपयाची परिवर्तनीयता. मागच्या वेळेस तर हे विचारलं होतं की परकीय चलन साठ्यामध्ये काय येते, तर फॉरेक्स रिझर्व्ह, त्याचे घटक कोणते कोणते आहेत ते पॉईंट आपल्याला करायचे आहेत. भांडवल चळवळचा अर्थ होते FDI आणि FIIचा पूर्णपणे एरिया. आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत यामध्ये डिटेलमध्ये ज्या लक्षात ठेवायचे त्यामध्ये IMF, वर्ल्ड बँक, IDA आणि WTO ह्या 4 संघटना इथं कराव्या लागतील. सिद्धांत जे आहेत, सिद्धांतांबाबत ठरलेले जे सिद्धांत आहेत, विशेष करून नेहमी विचारलं जातं, तुमच्या मागच्या एक्झामला होते, राज्यसेवेला सुद्धा हे नेहमी विचारले जातात. ॲडम स्मिथ असेल, डेव्हिड रिकार्डो असेल, डेव्हिड रिकार्डो, हेक्चर आणि ओहोलिन, हेक्चर आणि ओहोलिनचा सिद्धांत हा सुद्धा आपल्याला करावा लागेल. नेक्स्ट आहे 2.1 नंबरचा घटक. 2.1 मध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था दिलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था हे तुम्हाला नियोजन आणि पंचवार्षिक योजना इथून हे कव्हर होऊन जाते, आकडेवारी आणि बजेट केलं तरी सुद्धा हा एरिया कव्हर होतो. भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हाने, जुने PYQ इम्पॉर्टंट आहेत. PYQ अर्थव्यवस्थेमधील आव्हाने, कारण की इथं आव्हान म्हटलं तर गरिबी पण आव्हान आहे, बेरोजगारी आव्हान आहे. एखादा कन्सेप्च्युअल प्रश्न असेल तो आव्हानामध्ये जर म्हटलं तर आव्हाने हे नेहमी निगेटिव्ह असतात, ते काही पाठ करण्याची गरज नाही. मग सरळ सरळ आपल्याला PYQ एरियाच हाती जर घेतले आपण तर ते प्रश्न सुटून जातात. LPG जे आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, तर LPG मध्ये लक्षात ठेवा, LPG मध्ये LPG ह्या तिन्ही संकल्पना त्यांचा स्वीकार जो झालेला आहे हा कधी झालेला आहे, 24 जुलै 1991 झालेला आहे. LPG संदर्भात हे डिटेल संकल्पना आपल्याला इम्पॉर्टंट. या व्यतिरिक्त आर्थिक सुधारणा आपण 2 प्रकारात केलेल्या आहेत, एक MES आणि दुसरं केलेलं आहे SAP, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, हा एक एरिया इम्पॉर्टंट आहे. ओके, भारतीय शेती व ग्रामीण विकास. आता यामध्ये थोडे पॉईंट व्यापक करा. यामध्ये हरित क्रांती असेल, श्वेत क्रांती असेल, त्यांची सुरुवात कधी झाली, हरित क्रांतीबाबत थोडे डिटेल एरियाज, MS स्वामीनाथन, त्यानंतर हरित क्रांतीचे फायदे, तोटे आणि हरित क्रांतीचा स्वीकार कधी झाला, हरित क्रांतीमुळे कुठलं उत्पादन आपलं वाढलं आहे, तसे PYQ जुने आपल्याला आढळतात, त्यामुळे तसंच जावं लागेल. हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि नील क्रांती ह्या थोड्या डिटेलमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर आहे या ठिकाणी पशुधन आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस आहे MSP, करंटच्या MSP ज्या आहेत 2024-25च्या ह्या व्यवस्थित करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र यामधली काही आकडेवारी, गव्हर्नमेंट बजेटमधल्या तरतुदी या वर्षीच्या 2025-26 आणि गव्हर्नमेंट बजेटमधली तरतूद 2024-25, तर अशा 2 तरतुदी ॲग्रीबाबत ज्या केलेल्या, जसं की किसान क्रेडिट कार्डची जी मर्यादा वाढवली या वर्षीच्या बजेटमध्ये, तर तो एक एरिया आपल्याला माहीत पाहिजे. शेतीबाबतच्या जेवढ्याही संस्था आहेत, संस्थांमध्ये आयसर असेल, यमसर असेल, नाफेड, अपेडा, यमपेडा, या व्यतिरिक्त इथं आपल्याला ज्या गरजेच्या संस्था आहेत, इनाम योजना असेल, ओके, तर ही इनाम योजना आणि बाकीच्या उर्वरित काय असणार आहेत, काही योजना असतील, FCI असेल, ही संस्था, ह्या आपल्याला क्लिअर कराव्या लागतील. किसान क्रेडिट कार्ड या संदर्भात गव्हर्नमेंट बजेटमधलं जे डिटेल्स आहे, माहिती, ती सुद्धा आपल्याला करावी लागेल, कारण की तसे प्रश्न विचारले जात आहेत. या व्यतिरिक्त ॲग्रीबाबतच्या जेवढ्या योजना आहेत महत्त्वाच्या, ॲग्रीबाबतच्या महत्त्वाच्या योजना व धोरणे इम्पॉर्टंट आहेत, तर हे सुद्धा एक एरिया लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे सहकार. सहकारमध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट जे आहे सहकारचं, तर सहकार तत्वे, नवीन तत्वे 1995 हे एक बऱ्यापैकी विचारले जातात. दुसरं आहे सहकाराबाबतचे कायदे जे आहेत, यामध्ये 2 कायदे आहेत, 1904चा आणि 1912चा. हे 2 कायदे सहकाराबाबतच्या ज्या समित्या आहेत, तर समित्यांच्या बाबतीत काय विचारतात, ही समिती आहे आणि जोड्या लावांच्या बाबतीत प्रश्न आपल्याला विचारले जातात, तर समित्या. त्यानंतर सहकाराबाबत महाराष्ट्रातील सहकार चळवळ,
सहकाराबाबत ज्या बँका आहेत, सहकारी बँका, त्यामध्ये 2 बँका आहेत. एक सहकारी बँका 3 टायर स्ट्रक्चरवाली, जे अल्प मुदत आणि मध्यम मुदतीचे कर्ज देतात, आणि सहकाराबाबतची 2 टायर स्ट्रक्चरवाली दीर्घ मुदतीच्या कर्ज देणाऱ्या बँका. तर ह्या 2 बँकांचा एक एरिया व्यवस्थित लक्षात ठेवायचा. सहकाराबाबत नवीन जे सहकार धोरण जाहीर केलं जाणार आहे, त्याबाबत रिसेंटली सुरेश प्रभू ही समिती कार्यरत आहे करंटमध्ये. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. सुरेश प्रभू. सहकाराबाबत नवीन हे यावर्षीचं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे 2025चं. हा एक वेगळा अर्थ करंटला लक्षात ठेवा. तसेच केंद्रीय सहकार मंत्रालय जे आहे ते केव्हा स्थापन झालं, केंद्रीय सहकार मंत्रालय, आणि त्याचे पहिले सहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री, त्याचं शीर्षक काय, जसं की सहकार से समृद्धी आहे. तर हे सुद्धा करंट अप्रोचचे एक वेगळे पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 2.4 नंबरचा घटक. यामध्ये मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र हे आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला कधी कधी सेबी पण विचारू शकते. सेबीला वैधानिक दर्जा कधी दिलेला आहे, सेबीची स्थापना कधीची आहे, सेबीच्या वैधानिक दर्जाबाबत समिती कुठली आहे. तर या घटकावर आधी राज्यसेवा मेन्सला तशा अप्रोचला प्रश्न गेलेले आहेत. आरबीआयचं चलनविषयक धोरण आणि त्याचे संख्यात्मक आणि गुणात्मक साधने हे प्रॉपर करा, आणि करंटमधले जे आरबीआयचे काही पॉईंट्स असतील तर ते आपल्याला करावे लागतील. बँकिंग संदर्भात थोडं ट्रॅडिशनल बँकिंग आणि एम नरसिंहम समिती यांच्या शिफारशी. बाकी इथं खूप जास्त डिटेल आवश्यकता नाही. फॅक्ट्स आणि बऱ्यापैकी करंटचा काही जर बदल झालेले असतील, जसं की NPCI आहे, UPI आहे, UPI केव्हा सुरुवात झाली किंवा UPIच्या सुविधा कोणत्या आहेत, प्रीला जर व्यवस्थित बँकिंग डिटेल केलेली असेल ते सुद्धा तुम्ही तिथं वापरली तरी चालते. फक्त इथं मेन एरिया जो आहे इकॉनॉमिक सर्वेमध्ये काही बदल आहेत का आकडेवारीचे तेवढे बघावे लागतील, आणि बजेटमधले एरियाज. पैसा हे मेन्सला आपल्याला डायरेक्ट नाही आहे. पैशासंदर्भात खूप जास्त डिटेल प्रश्न येईल का, तर इथं वाटत नाही प्रश्न येईल. M0, M1, M2, M3 आणि M4, कारण की हा मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्राचा भाग असल्यामुळे ह्या चलन पुरवठा मापन पद्धती ज्या आहेत ह्या करणं गरजेचे आहेत. चलनवाढीवर मात्र मागच्या वेळेस प्रश्न होता, कारण की आपल्याला तिथं फिलिप्स वक्ररेषा विचारली होती. त्यामुळे चलनवाढ हा घटक आयोगाच्या डोक्यात आहे असं आपल्याला इंडिकेटर्स आहे त्या प्रश्नावरून. तर हे फिलिप्स वक्ररेषा, त्यामुळे आपल्याला चलनवाढ घटक वाटते इम्पॉर्टन्स. पण पहिले 3 टॉपिक जे आहेत हे आपल्या सिलेबसला पूर्णपणे लिंक करतात, त्यामुळे पहिल्या 3 टॉपिकवर चांगला फोकस करावा. उद्योग आणि सेवा क्षेत्र. आता उद्योगामध्ये जर पाहिलं तर यावर्षीच्या बजेटमध्ये MSMEच्या बाबत केंद्र सरकारने 2025-26च्या बजेटमध्ये खूप साऱ्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट बजेट यामध्ये उद्योगाबाबत आणि MSME बाबत केलेल्या तरतुदी, MSMEची नवीन व्याख्या आणि नवीन सूत्र जे तयार केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. सेवा क्षेत्राबाबत तुम्ही विशेष करून आकडेवारी, आणि ती पण आकडेवारी इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र या अप्रोचची करणं गरजेचं आहे. एक उद्योग क्षेत्र आणि दुसरं कुठलं आहे, सेवा क्षेत्र. पायाभूत सुविधा ज्या आहेत यामध्ये विशेष करून रेल्वे, रस्ते, जलमार्ग, वायुमार्ग आणि इंटरनेट याबाबत गव्हर्नमेंटची जे धोरणं आहेत आणि गव्हर्नमेंटच्या काही ज्या योजना आहेत त्या कराव्या लागतील. आणि सोबत ऊर्जा, जसं की मागच्या वेळेस तुम्हाला PPP मॉडेल विचारलं होतं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, यावर देखील आयोगाचा प्रश्न होता की बाबा हे मॉडेल 91 नंतर जे आपण वापरतो, एक वेळ एका मेन्सला BOTवर प्रश्न विचारलेला आहे. ही सुरुवात कधी झाली, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर, 1995-96 पासून झालेली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबत बजेटमध्ये काही तरतुदी ज्या असतील इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटमधल्या त्या मात्र आपल्याला व्यवस्थित कराव्या लागतील. मेन्सला सहसा आपल्याला इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट हा डेटाबेस आपल्याला टॉपिकला लिंक करून तेवढ्यापुरता जिथं गरजेचं आहे तो आपल्याला करावाच लागणार आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. इथं इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्रामधील महत्त्वाचा क्रक्स आणि महत्त्वाची आकडेवारी करावी लागेल. महत्त्वाचा क्रक्स पण हे पूर्ण टॉपिक करावे लागतील का, तर नाही. तर कृषीमधली महत्त्वाची, कृषीमध्ये राज्यसेवा मेन्सला जे मुलं आकडेवारी करतात तेवढ्या डिटेल पण जाण्याची आवश्यकता नाही, पण जिथं की खूप चर्चा होऊ शकतात त्या पॉईंटवर आपल्याला करावं लागेल. कृषीची आकडेवारी असेल इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र. त्यानंतर उद्योग सेवा घटकावरची आकडेवारी असेल ती करावी लागेल. या व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्र आहे एक, सार्वजनिक वित्त हा एक भाग आहे सरकारी वित्ताचा. तर ते 4-5 टॉपिक व्यवस्थित केले तरी हे आपल्याला बऱ्यापैकी कव्हर होते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यामध्ये खूप जास्त डिटेल आवश्यकता आपल्याला पडणार नाही. पायाभूत सुविधा
हा एक घटक आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर उद्योग आणि सेवा क्षेत्र. असे हे टोटल आपल्याला जे घटक आहेत हे घटक पूर्णपणे व्यवस्थित करावे लागतील आणि त्याला टच जो पॉईंट आहे तो आहे इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा आणि गव्हर्नमेंटचे केंद्राचे बजेट हे आपल्याला कंपल्सरी आवश्यक आहे. जिथं डेटा गरजेचा आहे त्या ठिकाणी म्हणजे इव्हन नॅशनल इन्कममध्ये GDPचाही डेटा आपल्याला तुम्हाला अपडेटेड असणं आवश्यक आहे. तसे प्रश्न आयोगाचे आता जात आहेत कारण की आपल्याला आयोग जसा बदलेल तसं आपल्यालाही बदलावं लागणार आहे. आणि त्या बदल मी सांगितल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल महासंग्राम सिरीजमधले 3-4 प्रश्न आपल्याला आढळतात ज्यामध्ये नाफेड आहे. GDP GNPचे 2 प्रश्न विचारले. एक तर जोड्या लावांचा प्रश्न होता जो ॲज इट इज 27 नंबरलाच आपण घेतलेला आहे महासंग्राममध्ये. योगायोग तो 27 नंबर B सेटमध्ये आहे. याचा अर्थ की प्रश्न येत नाही का तर आपल्याला येतात. आपला ॲप्रोच आणि नवीन जे बदल आहेत ते आपल्याला करावे लागतील आणि नवीन बदलनुसार मी पण तुम्हाला घेऊन गेलो पाहिजे समोर, तेव्हाच तुम्हाला सुद्धा चांगले मार्क्स येऊ शकतील. तर नवीन बदलांसहित नवीन अपडेटेड आकडेवारीसहित हे आपल्याला एरियाज कव्हर करावे लागतील. दिसते छोटा एरिया पण शिकवायला लागलं तर हा खूप मोठा एरिया तयार होतो. तर या बाबतीत काही अनाउन्समेंट जी मी केलेली होती की यावर आलेले जे 2 पेपर आहेत ते ॲपमध्ये मी अपलोड करेल, आज किंवा उद्या होतील. ॲपमध्ये तुम्ही ते 100% व्यवस्थित बघून घ्या. दोन्ही पेपर ॲनालिसिस केलेले असतील आणि ते सर्वांसाठी फ्री फोल्डरमध्ये मी ठेवलेले असतील. तर ते 2 एरियाज तुम्ही बघून घ्या 2 पेपरचे. या व्यतिरिक्त याबाबत बॅचबाबत काही लोकांनी विचारलेलं आहे. तर बॅच ही सुरू होणार आहे. या सेम डेटावर आकडेवारीवर मी जे बोललेलो आहे तेच पॉईंट आपण पूर्णपणे घेणार आहे. तर ही बॅच लवकरच तुम्हाला ॲपवर भेटेल. सोबतच कंबाईन प्रीला आपण जशी बूस्टर टेस्ट सिरीज घेतलेली होती त्याचा खूप मित्रांना फायदा झाला. तशी सेम ही मेन्सच्या या कंटेंट वाईज आपण टेस्ट सिरीज घेणार आहे जेणेकरून आपल्याला इथंही सुद्धा आउट ऑफ मार्क्स कसे येतील किंवा एखादा मार्क्स आपला हातातला गेला तर गेला, परंतु जास्तीत जास्त मार्क्स कसे कव्हर होतील त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. ती टेस्ट सिरीज ॲपवर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर ही टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहे आणि सोबतच एक बॅच जी आहे ती सुद्धा लॉन्च होणार आहे लवकरच. बॅचची फीजसुद्धा सर्वांना आवाक्यात असेल अशीच ठेवणार आहे. जास्त फीज नसेल, जे ॲव्हरेज तुम्हाला सर्वांना परवडेल. जशी प्रीला मी ठेवलेली असते तेवढीच प्रीचीच अँगलनी फी ठेवणार आहे आणि बॅचबद्दल थोडीफार माहिती 2-3 दिवसामध्ये अपडेट तुम्हाला ॲपवर देणार आहे. तर याबाबतचे जे 2 पेपर आहेत ते 2 पेपर तुम्ही आधी विचारलेले ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे ॲपवर मी अपलोड केलेले असतील. तर ते व्यवस्थित बघून घ्या आणि व्यवस्थित एक वेळ तुम्हाला हे व्यवस्थित समजलं की समजून जाईल की बाबा आपल्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे. कारण कन्फ्युजन्स खूप लोकांच्या डोक्यामध्ये आहे नेमकं यामध्ये करायचं काय आहे. त्या कन्फ्युजन्स आपल्याला दूर जर करायचे असतील तर आपल्याला शेवटी तर ते एरियाज पाहावे लागतील. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.